आली काय महाराणी? ये पूजा करतो ना, तुझी आरती ओवाळतो ना. कामगिरीचं काम केलं पण ते आता लय मोठं, तर करतो ना ती पूजा. कोण म्या काय केलं आता? मला कोण बोलून राहिले तुम्ही? हा, काही करत नाही तरी बोलता, काही केलं तरी बोलता. कमाल आहे बरं आजीची तुमची. म्हणजे तुम्हाला मी चांगले दिसत नाही आहे की नाही? मी बोलत नाही मोहिनी तुले. तू कोणी बोलायचं तर करतो म्हणून बोलतो, म्हणूनच बोलायची वेळ येते, नाही तर गरज नाही म्हटलं मला तुला बोलायची. बापा काय पाहा लागते, बोलतच नाही तुम्ही तर अजिबात. मुकेच राहता जसे. शब्द बोलत नाही तुम्ही, मीच बोलतो तुम्हाला. तुले म्हटलं ते कागद द्यायची काय गरज होती बाबाला नेऊन? हा, एवढी हे झाली होती काय? हा का तुले लय दयावान समजतं का स्वतःले? का पुरे कागद म्हटलं त्या नेऊन दिले बाबाजवळ? राजेशजी, आता दिले तर दिले. एवढे कायले गरम होऊन राहिले? तुम्ही सांगा मला, तुमच्याच बाबाला दिले ना? माया बाबाला थोडी दिले काही. पण काहून दिले मी म्हणतो? आपल्याला हिस्सा भेटला होता ना आपला, मग तुला काय मोठेपणा करायची गरजच काय होती तिथं? मी लयच बाई आहे, मला तिथं वाईट करून दिलं, स्वतः चांगली बनून राहिली. हा, आता काय म्हणून सगळेजण राजेशच तसा आहे, त्याची बायको तर लय चांगली आहे, मोहिनी तर लय चांगली आहे. हा, तुला आता चांगल्याचं हे देईन, आणि मी तुझ्यावर आता चांगल्याची शिक्का लागल म्हटलं तुझ्यावर, आणि मी वाईट, मला वाईट म्हणा सगळेजण. राजेशजी पहा, म्या काही म्हटलं नाही राहिले का असं म्हणा का तसं म्हणा, आणि मी चांगलं मनासाठी केलंही नाही हे काम. आता मामाजी जवळ पैसेच नव्हते, तर मग ते इलाजाले कुठून लावून पैसे? आणि भाऊजीले काही दिलं काय? भाऊजीला काहीच नाही दिलं, तर मग भाऊजी कोणी आहे ना पैसे लावून? तरी भाऊजी लावून राहिले. म्हटलं आज म्हटलं तुम्ही सांगा मला, आता मी मगाने वैशाली त्याच्या खोलीत गेली, भाऊजीनं म्हटलं पैसे आणले, म्हटलं एवढी मोठी बॅग भरून. ना 2 लाख रुपये दवाखान्यात भरायला नेले. मग तुम्ही सांगा बरं, ऑपरेशन झाल्यावर अजून बाकीचे भरायला लागते म्हणे 3 लाख रुपये, आणि औषध पाण्याला लागन ते पैसे वेगळे. म्हणजे तुम्ही सांगा जवळपास 7-8 लाख रुपये लागन नाही काय? मग थोडीशी मदत जर तुम्ही केली असती तर काय बिघडलं असतं? तुम्ही तर सप्पा नाहीच म्हटलं, नाही म्हणे माझ्याजवळ पैसेच नाही आहे म्हणे. मग काय करू मी? म्हणून मी देऊन दिले. लय तीर मारले ते आता. बरोबर आहे. मला वाटलंच तरी तू अशी काही करशील का मला वाईट करून देशील माझ्या घरात, आणि स्वतः चांगली बनशील. तसंच केलं मोहिनी ते आज. मला काही गरज नाही आहे राजेशजी चांगलं म्हणायचं ना वाईट म्हणायचं. माझं म्हणणं एवढंच आहे का जो आपल्यासोबत चांगला वागते का नाही त्याच्यासोबत चांगला वागावं माणसानं, आणि जो नाही वागत त्याच्यासोबत नाही वागलं तरी चालते. आता म्हटलं आपण एवढं मोठं वावर भेटलं होतं आपल्याला, त्याच्यातलं अर्धही जरी विकलं असतं तर आपलं चांगलं घर झालं असतं म्हटलं तिकडे. हा, तू इच्छा नव्हती ना इथं राहायची, सगळी एकट्यात राहायची होती ना, दोघं जण खाऊ म्हणून. मग आता काय झालं होतं तुले? आता कुठून कोणता किडा चावला होता तुले एकत्र राहायचा? जाऊ द्या ना राजेशजी, आज नाही उद्या घर होऊनच जाईन आपलं. तसे घर आहे ना आपल्याजवळ राहिले. सगळे जे मजा आहे ना ती एकट्यात नाही येत. मी लय अनुभव घेतला आता. आता मला नाही गमत एकट्यात. आपले मामाजी चांगले राहिले, मामाजीची तब्येत चांगली राहिली म्हणजे झालं. हा, आज नाही उद्या घर तर होऊनच जाईन आपलं. अरे राजेश दादा, वहिनी आहे काय? बरं नंतर येतो मग. काहून रे, बोल ना तुम्ही. काय म्हणत होता? काही काम घेऊन होतं काय तुले? वहिनी समोर बोलता नाही येत काय बोलणं? राजेश दादा, मी काय म्हणतो, मला 10,000 रुपये देशील काय तू उद्या सकाळी? मला कोणी लय अर्जंट काम आले का? आता माझ्याजवळ पैसे काहीच नाही, पैसे सरून गेले, आणि पगार आहे व्हायचा. पगार होऊन 1 तारखेला, आता 1ले होते का 2ले होते, तर मला की नाही पैशाची लय गरज होती आता. बापा तुला कायले पाहिजे रे पैसे? तुझ्याजवळ एवढा पैसा आहे. हा, आणि तू पैसे मागून राहिला माझ्यासारखेले. काय म्हणते तुझी बायको एवढ्या करोडपत्याच्या घरची आहे, आणि तूही करायच्या एवढं कमावतं. घर खर्च तर देत नाही रे तू. घर खर्च देत नाही, कोणताच खर्च करत नाही, मग तुला काय लागते एवढा खर्च? राजेश दादा, आता तुला काय सांगू रे मी, माझी कंडिशन इतकी खराब झाली आहे, तुला दिसत असन. म्हणजे घरात सगळे असं वाटत असन का माझ्याजवळ लय पैसा आहे बा म्हणून. आता नोकरी करतो, सगळं करतो, पण माझ्याजवळ काहीच नाही आहे. आता मला सकाळी आईनं 5,000 रुपये मागितले, पण काय करू, होतेच नाही माझ्याजवळ. 5,000 होते, ते काय म्हणते तर परीनं साडी घेऊन घेतली, तिचे शौक वाढून राहिले दिवसेंदिवस. हा, काय करू रे मी? 5,000 10,000 अशा साड्याच घेते बा, ते नुसतं ड्रेसच घेऊन घेते. मग काय करू? आणि उरले सुरले राहते पगारातले, तर हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे आम्हाला. मग आता करू तर काय करू, कुठून पुरून एवढा मोठा पैसा? म्हणून मला पाहिजे होते, आता थोडंसं कर्ज झालं होतं, म्हणून तुला मागत होतो दादा. सुमित बापूजी, आमच्याजवळ कुठचे राहील पैसे? आम्हाला तर काय म्हणते घर खर्चालाही द्यायला लागते, त्याच्यानंतर काय म्हणते तर महिन्याचा ह्या दवाखान्याचाही खर्च आहे आमच्या मागं. हा, कुठून राहील आमच्याजवळ? येले गाडीची किस्तही भरायला लागते. एवढा पगार काय पुरणार आहे काय? बाकीचे मेंटेनन्स आहेच माणसाच्या मागं अजून. अरे बा, मी लय संकटात सापडलोय दादा आता. काय सांगू आता? हा, तुलाच मागू शकतो. आता विनोद दादाजवळ गेलो असतो, पण आता त्याला कोणत्या तोंडाने मागू मी? त्यानं तर आता बाबाचे पैसे भरले एवढे मोठे दवाखान्यात. नाही रे बा, माझ्याजवळ काहीच नाही आहे सुमित. हा, होते माझ्याजवळ पैसे, असं नाही का होते नाही म्हणून. पण मी माझ्या मित्राला आजच दिले म्हटलं, त्याला व्याजानं पाहिजे होती 5% ना, तर त्याला देऊन दिले मी. आता कसे कुठले राहते म्हटलं, तर आपल्याला तेवढंच व्याज घेज येते, तर त्याला देऊन दिले. 2-3 मित्राला मी व्याजानं पैसे देऊन दिले. आता कुठं आहे माझ्याजवळ पैसे? मी तर दर महिन्यात कोणाला 10-20 हजार रुपये देऊन देत असतो. मग आपल्याला व्याज येत राहते, तर त्याच्या भरोशावर आपलं बाकीचं चालते. मग एवढं पुरते काय रे? नदीचं पाणीच नाही पुरत तर पैसा पुरून राहिला काय? पैसा तर किती असला तर कमीच आहे. माय बिन आफतच झाली आता. काय करू रे आता? आता काय म्हणते तर बायको इकडे डोकसं खाते, तिचे शौक पाहिले दुनिया भरायचे. बापूजी, तुम्हाला आता एकच सल्ला देतो, बायकोला आटोक्यात आणा तुम्ही पहिले. काय, जोपर्यंत बायको आटोक्यात येणार नाही तुमची,
तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही. एवढाही पगार आहे ना तुम्हाला, तोही पुरणार नाही. आणि उलट तुमच्यावर कर्ज होईल अजून. त्याच्यापेक्षा तुमच्या बायकोचे शौक कमी करा आणि पहा मग पगार पुरते का नाही पुरत तर. काय बाबा 5-5, 10-10, 20-20 हजाराच्या साड्या कोण घेते? एवढ्या महागाचं. आम्ही काय म्हणते तर 500 रुपयाची 1000 रुपयाची साडी घालतो आणि इले बैले तर 10,000 आणि 20,000ची साडी पाहिजे डायरेक्ट. काय करता वहिनी आता? ब्रँडेड आहे म्हणते मी, ब्रँडेड. आता काय म्हणू मी? हा, म्हणू काय ना बोलू काय? आता मीच तर काय म्हणते वैतागून गेलोय, पुरं वैतागलो. मग तिच्या वडिलांनी मागणार पैसे? हा, तिचे वडील तर काय म्हणते तर बिझनेसमॅन आहे, करोडपती माणूस आहे. त्याला मागणं ते तर तुले 10,000 काय 10 लाखही देते 5 मिनिटात. त्याला कोण नाही जात मागाले? नाही नाही, तिथं नाही जात दादा. तिथं नाही जातच नाही. तिथं जातच नसतो आम्ही तिथं. जात नाही तुम्ही तुमच्या सासरीच्या घरी जात नाही असता तुम्ही? असं कसं होऊ शकते? नाही तर नाही आतापर्यंत घर जवळ होते. हा, पोरगी एक दिवस काय म्हणते तर बिना गेल्याची राहू शकत नाही आणि तुम्ही म्हणता मी जात नाही. नाही वहिनी, ते कायले जाते? ते नाही जात, कोणीच नाही जात. मी नाही जात, ते नाही जात, कोणीच नाही जात. आम्ही ते तर दिवसभर घरीच राहते आणि मी जातो आपल्या ड्युटीवर. दादा पाहिलं रे असं तर असं करणं 7-8 हजार रुपये पाय. पण पाहिलं असं तर वहिनी, पाहिना तुम्ही, तुमच्याजवळ राहते ना जी पैसे, पाहिना. माझ्याजवळ कुठचे राहीन पैसे? तुमचे भाऊ तर मला 50 रुपये द्यायला पाहत नाही. कधी मागावते येईल तर तेच देत नाही. तर माझ्याजवळ 10,000 कुठून राहीन बाबा? 2-4 हजार तर नाही आहे माझ्याजवळ. तर एवढे कुठून राहीन तुम्हीच सांगा. काहीच नाही माझ्याजवळ, खडकून आहे म्हटलं. मी काही घ्यायला पैसे यायला मागा लागते मला, द्या म्हणून 100 रुपये. माझ्याजवळ 100 रुपये राहत म्हटलं भाऊजी. आता तर आपतच झाली. बरं ठीक आहे, येतो मग. बापरे राजेशजी, किती भुक्कड आहे हो या. हा, आला डायरेक्ट पैसे मागाले, द्या म्हणून 10,000 रुपये. याला जराशी शरम नाही आली काय? मागच्या वेळेस तुम्ही मागितले होते तर दिले या ना तुम्हाला. तुमचं काम केलं एखाद्या वेळेस? हा, आणि काय म्हणते ते इथं आला मागाले आणि तुमचं मन अर्ध होऊन राहिलं होतं. आता नाही देऊन देऊ काय मायाने दिले नाही तुम्ही पैसे त्याला. आता नाही झालतं गेलं तर मोहिनी माय मन द्याले, पण आता काय करू? मी एक विचार केला, यानं तर दिले नाही म्हटलं मागच्या वेळेस, आणि आपण दिले हे यानं वापस नाही दिले म्हटलं. म्हणून माझ्या मनच नाही झालं बट. आता म्हटलं जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. ते तर आता मागत नाही, पण आता देतही नाही, असं मन झालं आता. त्याला पाहिजे हॉटेलात खाले, एवढाले महागाचे कपडे घालाले आणि मग पैसे पुरणच काय? किती पुरणार आहे पैसे? पैसा होईल शेवटी. जाऊ दे ना तिकडे, पाहत बसतो त्याचं आपल्याला काय करावं लागते. गड्या मग ह्या म्हणते का परी तिथं जात नाही, हे बापूजी तिथं जात नाही. मग बापूजी ड्युटीवर गेल्यावर परी कुठे जात असते? एकटीच. हा, एकटीच जाते. आपली पर्स उचलली, साडी घातली का चालली. हा, हे कुठे जात असते मग? काही असं काही मॅटर हिचं काही सांगता नाही येत. होऊ शकते एक वेळा बिघडलेला माणूस काही कधी सुधरत असते काय? नाही सुधरतच नाही. मला तर असं वाटते काही ना काही आहेच कुठं ना कुठं मागच्या सारखं हिचं. पहा लागन मले, हिच्या मागत जातो एखाद्या दिवशी कुठं जाते तर माहीतच पडते. काय झालं? काय म्हणाले भाऊजी? दिले का पैसे? हा, किती दिले? 10,000 रुपये की जास्त दिले? नाही ना परी, काहीच नाही दिले दादानं. पैसेच नाही आहे म्हणते त्याच्याजवळ, काहीच नाही आहे म्हणते. मग आता काय करू मी सांग? आता कुठून आणू पैसे? हा, आता पाय बा तू विचार कर. वा रे वा, एवढीच तुझी लायकी का घरात की तुला 10,000 रुपये पण कोणी देत नाही? काय सुमित हे असं पण असतं का कुठे की 10,000 रुपये पण कोणी देत नाही तुला? स्वतःचे भाऊ पण देत नाही म्हटलं. नाही दिले असते त्यानं, पण त्याच्याजवळ होतेच नाही तर कुठून देईन तो? काही पण मला सांगता का काही पण? हा, अरे त्यांच्याकडे पैसे वगैरे आहेत म्हटलं, खूप पैसे आहे राजेश बापूजींकडे. पण आता विषय कसा आहे, बायकोनी म्हटलं असेल की देऊ नका त्यांना पैसे. ते मागच्या वेळेस तुम्ही परत नाही केले ना आणि मागतले होते तर दिले पण नाही. मला तर असं वाटतं त्याच्यामुळेच त्यांनी असा विचार केला असेल की आपण पण नाही देऊ यांना, आता यांची गरज आहे तर. परी मी काय खोटा बोलणार आहे काय? नाही म्हटलं तर नाही म्हटलं. आता काय करू शकतो मी? काय हिसकून आणू काय? का चोरी करून आणू त्याच्या घरातून? अरे सुमित, मी काय म्हणते, ऐकते का माझं? ऐकणार का? थोडं 2 मिनिटासाठी ऐकणार का माझं? बोल ना तर, तुझ्याच तर ऐकून राहिलो मी. कधी माझ्या मनाचं केलं काय? तुझ्याच मनाचं ऐकून राहिलो ना कधी. हो माहित आहे मला, माझंच ऐकते म्हणून तू. पण माझं काय म्हणणं आहे बघ, तू काय कर, एक काम कर, आता की एखादा ब्रोकर बघ, एखादा म्हणजे असा भाव चांगला देईल आपल्याला, चांगली प्राइस देईल आपल्या जागेची, असा ब्रोकर बघ आता. ब्रोकर कायले पाहिजे आता? कायचा ब्रोकर पाहिजे तुला आता? काय यार तू पण ना सुमित, वेळोवेळी अशी शंकाच पकडतो माझ्यावरती. अरे मी ब्रोकर म्हणजे तसला ब्रोकर नाही म्हटलं. हे नाही राहत का शेती वगैरे घेणारे किंवा घर वगैरे घेणारे देणारे असे नसतात का? ते त्यांना बघ म्हटलं. म्हणजे काय मनाचा अर्थ आहे तुझ्या शब्दाचा? माझा अर्थ तू साफ समजत आहे, फक्त तू ना स्वतः सांगत नाहीये मला. आपल्याला शेती विकायची आहे म्हटलं, काही शेती विकू तर आपलं सगळंच काय होईल आणि जे कर्ज आहे आपल्याकडे ते पण देणं होईल म्हटलं. नाही ना, पण बाबा काय म्हणून आताच दिलं म्हणून तुम्हाला, तुम्ही विकून राहिले म्हणून. हा, किती ठेस पोहोचन बाबाले? पहिलेच तर बाबाची तब्येत नाही आहे चांगली. मग मी काय करू? मी जबाबदार आहे का तुझ्या बाबाच्या तब्येतला? मी म्हटलं का त्यांची तब्येत खराब झाली पाहिजे म्हणून? मला का बरं दोष देत आहे तू? नाही मी तुला दोष नाही देऊन राहिलो परी, पण माझ्या म्हणणं काय आहे,
आता ते काय म्हणते माहिती आहे, खर्च कमी करायला लावू म्हणते त्या बायकोला, आटोक्यात ठेव म्हणते, असे म्हणून राहिले मला सगळेजण. मग आता काय करू मी, सांग बरं. असं काय, असं म्हणतात नाही. माझ्या खर्चाला आटोक्यात आणावं लागते का? आणि यांचा यांचा लिमिटच्या बाहेर, आणि मी का बरं आटोक्यात आणावी? काय गरज आहे? तू फक्त ब्रोकर आण, आपण ते शेती वगैरे दाखवू त्याला, आणि तो किती मध्ये घेते काय घेते तो भाव पाहून घे पहिले, आणि त्यानंतर आपण ते काही भावात, चांगल्या भावात विकून टाकू, आणि आपल्याला मस्त घर होते. एखादं घर पण घेऊन घेऊ. इथे नाही राहू आपण सुमित, बस इथून निघून जाऊ, लांब निघून जाऊ तिकडे, मस्त दोघं आणि फक्त दोघं. तर मग आपण मस्त एखादं घर घेऊ आणि बाकीचे पैसे बँक मध्ये टाकून देऊ. हा, तरी पण उरलेली शेती आपल्याकडे राहते. म्हणून तुला म्हणते मी, असं असं कर. माझ्या मताने ऐक तू सुमित आता. बरं ठीक आहे ना, तसं करतो मग. आता ब्रोकर गिकर तर आहेच म्हणा माझ्याजवळ, काय रुपये देते काय नाही ते पाहतो आता मी, विचारपूस करू. बरोबर ठीक आहे, बघ तू मग. पण आजचं कसं मग? हा, आज जेवायचं कसं म्हटलं? आता मला मला तर आता काय म्हणते, भूक लागलेली आहे. आज काय करायचं मग? आज हे घरचं खायचं का? हा, माझ्याकडनं नाही होणार ते. मला बाहेरच जायची सवय आहे, तुला माहित आहे ना सुरुवातीपासून. तर मला तेच पाहिजे आता. अरे बाबा, नाही आहे माझ्याजवळ पैसे, आता काय करू मी? चोऱ्या करू का, डाका टाकू आता तुझ्यासाठी, जेवण करायला जायसाठी? आजच्या दिवस काय कर, घरीच जाऊ आणि घरीच राहू. आज मागून घे कोणाला काय करायचं आहे काय नाही, तर सांगून दे, विचारून घे आणि कर हातानं. मला जीव घालणं, तूही जेव. तू माझ्यावर ओरडलास सुमित? तू मला रागवलं आज? परीला रागवलं तू? यासाठी लग्न केलं का माझ्यासाठी माझ्यासोबत? बरं ठीक आहे, पाहतो मी, फोन लावतो त्याला. हो येईनच मग दुपारी, मी त्याला भेटायला जाईन. भेटायला गेल्यावर मग विचारपूस करतो, जमलं तेवढ्या लवकर लवकर करतो. हो, मग नाही तर काय, लवकर लवकर करा ना, आपल्यालाच पैसे मिळतात. वैशाली ताई, काय झालं हो तुम्हाला? तुम्ही माझ्यासोबत चांगल्या कोण नाही बोलून राहिला कालपासून? मी पाहूनच पाहून राहिली तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत बोलूनच नाही राहिला चांगल्या. कधी म्हटलं मी काही झालं म्हणून? हा, तुला काही बोलली मी? म्हटलं का नाही बा, मला काही प्रॉब्लेम आहे तुझ्यापासून, तर मग असं कर तसं कर, काही म्हटलं का बोलली मी तुला? सांग. नाही वैशाली ताई, तुम्ही काहीच नाही बोलल्या, पण काही बोलल्याच नाही हेच माझं म्हणणं आहे. मी एवढं बोलली तुमच्यासोबत, तर मी शब्दाने माझ्यासोबत बोलल्या नाही ना. एवढं बोलता नाही तर आपण एवढं बहिणी बहिणीसारखं राहतो, तुम्ही एकाएकी काय म्हणते तर असं दाखवून दिलं. नाही बा, मला काय येईन राग, मला नाही आला राग कोणताच. वैशाली ताई, काय म्हणे भाऊजी? मामाजीला न्या लागते कधी म्हणे, काही म्हटलं असं ना? मला सांगितलं का त्या भाऊजीनं? माझ्यापेक्षा तर जास्त तुला सांगतात ते. मग मला माहित आहे काय काय झाली गोष्ट तुमची, काय नाही तर कायच्या गोष्टी करत होते तुम्ही ते, तर काय नाही तर. वैशाली ताई, कधी कधी करत होता आम्ही गोष्टी? हा, हे असं काही हातचं नका लो बापा, आरोप गिरोप नका लो माझ्यावर. मी काही असं नाही करत काही का नाही बा. भाऊजी सोबत बोलून राहिली, पण आता तुम्ही नाही म्हणाल बा, आता नाही बोलणार, आता याच्यानंतर शब्दही नाही बोलणार म्हटलं कोणासोबत. वैशाली ताई, माहित आहे परीनं सुमित बापूजी आहे का नाही, दोघं जण प्लॅन करून राहिले म्हटलं. ते जमीन दिली की नाही मामाजीनं, ते विकाचा, ते विका बा, अन इथून चाललं जाऊन दुसरं घर घेऊन तिथं राहाव, असा विचार चालू आहे त्याचा. माय बाई, एवढा विचार करून राहिले का होते? हा बापा बापा, माना लागून बा, म्हणजे आपल्या मागून आले आणि हुशारही होऊन गेले. पाय बरं, आपण राहिलो तिच्या तिथं मोहिनी, पाय कसे आले ना मागून, हुशारही होऊन गेले म्हटलं. बातच गेले बातच आले. मग काय तर वैशाली ताई, तुम्हाला माहितच नाही काही काही गोष्टी. आवाज येऊन राहिला काय तिकडे भाऊजीचा, मामाजीचा? चला परत तिकडे जाऊन पाहू. बाबा मी काय म्हणतो, गुरुवारी बोलावलंय डॉक्टरनं ऑपरेशनसाठी, तर औषध तर दिलेच आहे तुम्हाला नाही, आणि मी पैसे भरून आलो म्हटलं, आज 2 लाख रुपये भरून आलो. बाकीचे भरायचे, बाकीचे गुरुवारी भरायला लागेल, मग झालं म्हणजे सगळं. अरे पण काय गरज होती रे विनोद, एवढे मोठे पैसे भरायची? हा, तुले फालतू अडचण त्या पैशाची. काय गरज होती तुले भरायची? काही भरायला नव्हते पाहिजे. काय होत होतं रे, काही ना काही, जे सगळे गती ते आपले गती. एवढे मोठे पैसे कमावतो आपण, लावून देतो, तिथं काही अर्थ आहे काय? बाबा अर्थ म्हणजे आपला जीव वाचते जाणारा, आणि तुम्ही म्हणता काय अर्थ आहे? लोक काही बहाड आहे का बाबा, एवढा लाख रुपये करोड रुपये खर्च करते जीवासाठी? तर जीव आहे तर सगळंच काही आहे, जीव आहे तर पैसा कमवू आपण, आणि जीवच नाही राहिला तर मग काय कमावा तुम्ही? मला काय कमावं लागतं राजा? आता आता काय होते माझ्याकून? झालं, थकलो आता मी, आता होते काय माझ्याकून काम करणं? म्हणून तर मग आता सगळं देऊन दिलं ना सगळ्यांच्या हाती. आता मी काय म्हणतो, विनोद, आता काय, आता गुरुवारी आहे म्हणतो नाही ऑपरेशन, पैसे डॉक्टर जवळ दिले का मग का तिथं समोरच जमा केले? नाही नाही बाबा, असं कसं कोणाही जवळ करून, डॉक्टर जवळ केले म्हटलं, स्पेशल स्पेशल केले त्याच्याजवळ. त्याला म्हटलं हे पैसे घ्या आणि बरोबर ठेवा, आता तुमची जिम्मेदारी आहे म्हटलं, काय करायचं काय नाही, तर बाकीचे पैसे भेटत म्हटलं तुम्हाला आता काम झाल्यावर. आता विनोद, मी काय म्हणतो, आता तिकडलं जे पलाट घेतलं होतं आपण, बरोबर ना, ते वाला आता तू घेऊन घे. आता कारण का, आता सगळे तर सगळं भेटलं, तुला काही नाही दिलं मी नाही. आता छायाला हे घर देऊन देतो, तू तो प्लॅट देऊन घे तिथचा. बाबा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का मला काही पाहिजे नाही म्हणून? मी तसाच करतो म्हटलं ना. तुम्हाला असं वाटतं काय का बा विनोद म्हणतातच आपल्याला म्हणून नाही म्हणून? कोणी म्हणत नाही बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं. आता कसं आहे, आता तुम्हाला वाटते का नाही बा दिलं पाहिजे, पण मला नाही वाटत ना घेतलं पाहिजे म्हणून. राहू दे ना, तुमच्या नावानं आहे ते.
तसंच राहू द्या. आता पाहून नाही राहिले काय नावानं दिल्यावरही कसे वागून राहिले तर. ठीक आहे मग. काय म्हणते तर राहू दे. काय होते तर पाहू मग. गरज पडली म्हणजे. हो हो ठीक आहे. औषध वेळेवर घेत जा. हो देते आपली बुटी आणून. घ्या लागते बापा, घेऊन घ्या लागते औषधं आता. अरे मी काय म्हणतो हे वैशाली, तू आता एक काम कर. कोणतं काम करायला लावता मला तुम्ही? आता सगळेच तर कामं केले मी. नाही घरातलं नाही म्हणत मी काय म्हणणार तुले दवाखान्यात चल म्हटलं. आता झाले असं ना, आता 15 दिवस झाले ना, 15 दिवसानं बोलावलं होतं डॉक्टरनं. तू चल ना, आज तुला दाखवून देतो. नाहीतरी आता बाबाचं काम तर झालंय गुरुवारपर्यंत. हा मग बाबाला घेऊन जावं लागते अजून. हो जातं लागते गड्या. ठीक आहे चाललं जाऊ ना. बात करतो मी, स्वयंपाक करतो आणि निघतो. एवढा वेळ काही आहे नाही स्वयंपाक गिपाक करेपर्यंत. लवकर लवकर चाल, लवकर येऊन जाऊ तिकडून. आहे ना स्वयंपाक करणारे घरी एवढे जण. मोहिनी आहे, छाया आहे, परी आहे. आता का तू एकटीनं सोडून जाईन काय? भाऊजी मायावर सोपवता काय सगळं? हा तुम्हाला माहितच नाही काय कोणीच करत नाही म्हणून घरात आमच्या दोघीशिवाय? वैशाली ताई करते मी करतो. दोघीच तर करतो आम्ही सगळं. आणि तुम्ही काय आता मायावरच देता काय सगळा भार? अहो विनोदचे बाबा. काय झालं सरला? काऊन एवढी भेली आहे तू? बाकी लागला का तुझ्या मागं? नाही ना हो, गोष्ट काय का माही? आपल्या ह्याने काय सुमित नाही का सुमित? काय झालं सुमितले? काऊन? काय केलं त्यानं आता? अहो काही नाही केलं त्यानं. आता काय सांगू मी तुम्हाला? तो म्हटलं जमीन विकायला निघाला म्हटलं. इकासाठी विकून टाकतो म्हणते. मी म्हणते जमीन म्हणते अर्धी पर्धी आणि थोडीशी ठेवून म्हणते फक्त. काय बोलतो हे? काऊन इकून राहिलं? जमीन विकायसाठी दिली का त्याने? आता काय करावं बाबा? आता इकतो म्हणते तर त्याच्या नावावर गेल्यावर तर तू इकू शकते ना, काही करू शकते. तुम्ही बोलणारे कोण होता आता? नाही इकून देत मी त्याला. इकासाठी थोडी आहे की ते. त्याला त्यासाठी आहे ते. त्याला दिली मी. फक्त काय त्याला काय इकासाठी दिली काय? इकासाठी कमावून ठेवली काय मी? मामाजी काय झालं बेटा मोहिनी? मी तर म्हणतो त्या परीले आणि सुमित बाबूजीले घरातून बाहेर काढून द्या तुम्ही. ते दोघं कणी राहीन त्याच्याकडून होणार नाही ना. मग समजून त्याला मेहनतची किंमत काय असते तर तोपर्यंत समजत नाही त्याला. एवढा पगार येते ना, सगळा पगार म्हटलं शाळेत आणि जेवणात फक्त याच्यातच उडवते म्हटलं ते दोघं जण. एकही रुपया त्याच्यावर शिल्लक नाही राहत. आत्ता मगाशी आले होते म्हटलं. यायला म्हणे 10,000 रुपये दे म्हणे उसने म्हणे. हे म्हणे नाही आहे म्हणे माझ्याजवळ. तर कसं आहे काय माहित म्हणे. असं तसं बोलून खोटं बोलून ते ना गेले म्हटलं ते. पण बेटा आता असं आहे, सगळे लेकर आम्हाला समान आहे. कसं कोणाला काढून द्यावं बा आम्ही? बाबा ते जाऊ द्या ना. आता तुम्ही दिलं ना त्याले. आता त्याला मला तुम्ही इका नाही तर काही करा म्हणा तुमच्या याचं. मला काही घेणं देणं नाही म्हणा. डबल फक्त पटून इकडे पाहिजे नका म्हणा. असं म्हणता नाही बाबा तुम्हाला? मला असंच वाटते. मोहिनी बोलते ना, खरंच बोलते. त्याला कोणी घराच्या बाहेर हाकलूनच द्यावं लागेल आता. तेव्हाच त्याला समजन मेहनत कायले म्हणते तर. आणि तेव्हाच तिलाही समजन म्हटलं. बापू राजेश काय म्हणे रे, कधी आणा म्हणे डॉक्टर म्हणे त्याला? आई गुरुवारी म्हटलं ते ना, गुरुवारी आणा म्हणे बाबाले म्हणे. ना म्हटलं ठीक आहे आणतो म्हटलं गुरुवारी. तर गुरुवारी जा लागून मग. बरं ठीक आहे ना. मी येऊन जाईन आता घरीच काय करतो मी, येऊन जाईन मी सोबत. बरं आहे ठीक आहे ना, येऊन जाजो ना. काही टेन्शन नको घेऊ. आई काही टेन्शन आहे का तुले? काऊन अशी करून राहिली तू? चला बा मग आपले बहीण भाऊ भेटू आता आपण उद्या. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याच्यावर मजेदार व्हिडिओ असते ते पण पहा. त्याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग भेटू.